आपल्या सर्वांच्या मनातील भावनेला शब्दरूप करण्याच्या बद्दल आत्ताचा एक छोटासा आपण सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण मंगलाचरणाने करणार आहोत. सर्वांनी मंगलाचरणासाठी तयार व्हायचं आहे. ओम नमस्तेभ्यः, ओम नमस्तेभ्यः, ओम नमस्तेभ्यः. नमो अय्यन्तानं, नमो सिद्धानं, नमो आयर्यानं, नमो वज्रायानं, नमो लोरे सवसानं. एसो पंच नमो यारो सौव पावकणासनो मंगलानं च सर्वेसि परमं हवै मंगलम्, परमं हवै मंगलम्. जय गुरु 24 तीर्थंकर भगवान की जय, पंच परमेष्ठी भगवान की जय, जैन धर्म की जय, संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की जय, वात्सल्यवरती परमपूज्य 108 वर्धमान सागरजी महाराज की जय, शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मती सागरजी महाराज की जय, युवा सम्राट क्रांतिरत्न प्रवचन केसरी संत वात्सल्यनिधी जिनवाई कंठभूषण सम्यक रत्नाकर परमपूज्य 108 आचार्य चंद्रप्रभ सागरजी महाराज की जय, समस्त मुनी संघ की जय, आज के आनंद की जय. सर्वांना जय हिंद. आज आपण या ठिकाणी विद्यासंविदा सेवा संस्था कोल्हापूर संचलित वीराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुसनुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन निवासी केंद्र धर्मनगर, तसा पाहिला तर हा आपला एक कौटुंबिकच सोहळा आहे. औपचारिकता याच्यामध्ये काहीच नाही आहे. अगदी स्वयंस्फूर्तपणे कधी एकदा हा क्षण आम्हाला उपभोगायला मिळेल याच्या आम्ही अक्षरशः चातकाप्रमाणे वाट बघत होतो. तो क्षण सोनाली पाटील मॅडमांच्या माध्यमातून आम्हाला लगेच मिळाला आहे. खरोखरच निशब्द झालेलो आहोत, कारण आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की आपण जी काही संस्था किंवा अकॅडमी सुरुवात केली त्याच्या मागची पार्श्वभूमी आचार्यश्रींचं जे काही आहे, म्हणजे एकतर प्रशासकीय क्षेत्रामध्ये आपल्या समाजातील विद्यार्थ्यांनी यश संपादन करावं हा तर हेतू आहेच, पण त्याचबरोबर जरी एखाद्या वेळेस लौकिकदृष्ट्या जरी आपल्याला त्या क्षेत्रामध्ये यश मिळवता नाही आलं तरी सुद्धा किमान एक चांगलं चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व तरी आपण या ठिकाणी घडवावं अशा एका उदात्त हेतून आपण ही अकॅडमी सुरू केलेली आहे. अगदी अभिमानानं सांगावं वाटतं की 2 दिवसापूर्वी 30 मेला आपलं 1 वर्ष पूर्ण झालं. वर्धापन दिन आपण या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये साजरा केला आणि त्याचं 2 दिवसामध्ये अतिशय चांगले एका दिवसानं दुसऱ्या दिवशीच मला वाटतं की इतकी चांगली बातमी आपल्या कानावर आली की अभिमान वाटतो. सोनाली पाटील मॅडमांचा मला अभिमान वाटतो की एक त्यांनी वाट करून दिलेली आहे आपल्याला, सुरुवात त्यांनी केलेली आहे. अगदी आम्हाला असं म्हणायला अभिमान आहे की या बॅचची पहिल्या बॅचची पहिली विद्यार्थिनी हिने जे यश संपादन केलेलं आहे ते आमच्यासाठी फार मोठा अगदी एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा आम्हाला आनंद आता सध्या तरी आहे. आम्हाला अपेक्षित आहे पहिलं पाऊल आमचं पडलेलं आहे. कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पहिलं पाऊल पडणे फार महत्त्वाचं असतंय आणि या पहिल्या पावलाच्या माध्यमातून किमान आम्हाला थोड्या प्रमाणात असं लक्षात आलंय की आम्ही योग्य दिशेनं चाललोय. त्यामुळं ही पावलं वाढत जावं आणि इथं समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत प्रत्येक पाऊल हे त्यांचं असावं. यातलं एकही पाऊल आमचे जे काही पायवाट आपण आता तयार करणार आहोत बाजूला जाऊ नये. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. काही गोष्टी कळतपणे, काही वेळा न कळतपणे काही गोष्टी घडत असतात. पण आपण जेवढ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत, त्याच गोष्टींचा जास्तीत जास्त आपण या ठिकाणी विचार करूया. मी पुन्हा एकदा सांगतो, आवर्जून या ठिकाणी सांगतो की यश मिळवणं हे आमचं म्हणजे उद्देश आहे, संस्थेचा उद्देश आहे की प्रत्येक या अकॅडमीमध्ये आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर व्हायलाच पाहिजे. एक आमची मनापासून इच्छा आहे. समजा एखाद्या स्त्री हे जरी जमलं तरी चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व तर 100% व्हायलाच पाहिजे, जेणेकरून एखाद्या समाजामध्ये गेल्यानंतर आपण चांगलं म्हटलं नसलं तर एखाद्या वेळेस चालेल, पण किंवा वाईट तर आपण कोण म्हणू नये. किंवा अकॅडमीमधनं बाहेर पडलेला विद्यार्थी आहे, कारण समाजामध्ये सुद्धा सगळेच काही चांगले या विचाराचे असतील असं काही सांगता येत नाही. काही वेळेला आपण ते घ्यायचं असतं पॉझिटिव्हली, पण काही वेळेला नकारात्मक बी पेरणारे सुद्धा काही घटक असू शकतात. त्यामुळं मी जास्त विषय वाढवत नाही, विनाकारण दुसरीकडे फ्लो जायला नको.
या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सोनाली पाटील मॅडम या ठिकाणी आल्या. सर्वप्रथम त्यांचा आणि त्यांच्या बंधुराजांचं या संस्थेमार्फत हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय खोत सर, त्याचबरोबर विद्यासंवर्धन सेवा संस्थेचे ट्रस्टी संजय कनेरे सर, बाबासाहेब पाटील सर, ज्युडिशियलचेच आदरणीय आदिनाथ भोसकर्डे सर, आपले रेडेकर सर असतील, शीतल खोत सर असतील, मॅडम असतील, खोत मॅडम, चौगले सर, चौगले मॅडम असतील, सगळी घरचीच माणसं आहेत. औपचारिकता परत सुनील गळगे सर मागे बसलेत, काम सगळं थोडं राऊंड करतात पण प्रसिद्धीपासून थोडं मागे असतात. तर आमच्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि सर्वप्रथम या ठिकाणच्या आजच्या सत्कार करत आहेत आमच्या घरातल्या व्यक्ती आदरणीय सोनाली पाटील मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी वीराचार्य प्रतिमेचं पुष्करून त्यांचं पूजन करावं आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. रोपाला पहिल्यांदा थोडं पाणी. आपल्या संस्थेचे इथे चिंतक आदरणीय खवाटे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत. खवाटे सर आपण धन्यवाद मॅडम. आता यानंतर मुख्य कार्यक्रम या ठिकाणी बोलणार आहे. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की आपल्या वीराचार्य अकॅडमीच्या पहिल्या बॅचच्या पहिल्या विद्यार्थ्यांनी आदरणीय सोनाली सुरेश पाटील यांची नायब तहसीलदारपदी या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि खरोखरच आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाची कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि त्यांचा सन्मान करणं एक औपचारिकता नाही पण एक भावनिक आम्हाला सुद्धा फार मोठा धीर आलेला आहे ह्या त्यांच्या यशामुळं. त्यामुळं एक कुटुंबातल्याच लोकांचा सत्कार त्यांचा म्हणजे एक कुटुंबातील लोकांच्यामुळेच पहिला सन्मान सत्कार त्यांचा व्हावा अशी आमची अपेक्षा होती. उद्यापासून कदाचित त्यांचा काही ठिकाणी सत्कार सन्मान होईल की आम्हाला वेळ सुद्धा कदाचित मिळणार नाही त्यांचा सत्कार सन्मान करायला. तोपर्यंत आज वेळ आहे तोपर्यंत आपण म्हटलं थोडं स्वार्थ साधून घेऊया स्वतःचा. तर मी या ठिकाणी आपल्या डॉक्टर संजय खोत सर, संजय कनेरे सर, बाबासाहेब पाटील आणि खोत मॅडम, चौगले सर आणि स्टेजवरचे भोसकर्डे सर यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमांचा सत्कार करावा.
असं तुमचा पण मान व्हायला पाहिजे सगळ्यांचा. तुमच्या देखील कुटुंबाचा फार मोठा आधार आणि त्याच्यामध्ये सहभाग आहे. त्यांनी कृपया या ठिकाणी यावं. धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी आताच आदरणीय ॲडव्होकेट सूर्यकांत बिर्जे सर आणि श्रीकांत चौगले सर यांचं देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. आणि खरं सगळ्यात म्हणजे आज बिर्जे सरांचा चिरंजीव विजय याचा असं वाढदिवस आहे. अगदी वाढदिवसाचा कार्यक्रम खवाडे सर त्या निमित्तानं आम्हाला समजलं की आज वाढदिवस आहे तुमचं. तुमचा देखील सन्मान या ठिकाणी. आज आला असता आपल्याला सन्मानच केला असता, पण तो वाढदिवसाच्या तयारीत असेल. बरेच विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी उत्सुक होते, पण अक्षय सारख्या विद्यार्थ्याला असं वाटलं की तो इतका भावना यूज झालेला आहे की कदाचित त्याला त्या भावना शब्दामध्ये व्यक्त करायला जड जाईल असं वाटतंय. म्हणून तो म्हटलं की नंतर केव्हा तरी बोलेल. काय हरकत नाही. तुमच्या सर्वांच्याच मनातील भावना एक प्रतिनिधिक स्वरूपामध्ये भावेश आपला जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करेल. मी भावेशला अशी विनंती करतो की या ठिकाणी यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. परवाच आपल्या अकॅडमीचा पहिला वर्धापन दिन साजरा झाला. त्याच दिवशी माझ्या डोक्यात चक्कर होत होती की मला जरा अभ्यासाचं टेन्शन आलं होतं. मग आपल्या मॅडम स्नेहा मॅडमच्याकडे मी सोनाली मॅडमचा नंबर घेतला योगा वगैरे. त्यांना रात्रीच त्या दिवशी कॉल केला की मॅडम मला जरा अभ्यासाबद्दल शंका आहे, तुम्ही मार्गदर्शन करावं का. मॅडम त्यावेळेला गाडीवर होत्या, पण एवढ्या व्यस्त असून सुद्धा त्या माझ्याशी एवढ्या फ्लुएंटली आणि अतिशय चांगलं मला मार्गदर्शन केलं. आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी आपला रिझल्ट आला. मग मी मॅडमला ठरवलं की आता फोन करायचा नाही, कारण मॅडम आता खूप बिझी असणार आहे. जेव्हा प्रत्यक्ष मित्र मला मनासुद्धा आलं होतं, पण आता तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, सगळे ट्रस्टी लोक यांच्या मंत्रालयाच्या साक्षीनं अजून मी मॅडमला शुभेच्छा देत नाही. आत्ता मॅडमांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही जे काही ध्येय गाठलंय ते खरोखर खूपच वाखाणले होत आहे. आणि अशीच याच्यात पुढे यशाची शिखरी पादाक्रांत करावा अशीच आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला सदिच्छा आहे. मॅडमच्याबद्दल आता बोलायचं म्हणजे सूर्यानं कालव्याची स्तुती करण्यासारखं आहे. आम्ही काय मॅडमांच्या बरोबरी किंवा त्यांचा दुर्गांगासारखं आमची वेगळ्या पात्रता नाही अजून, पण मॅडमाचा घेण्यासारखा गुण तो आपल्या सर्वांनी घ्यावा, विशेषतः मुलींनी घ्यावा असं मला वाटतं. कारण चूल आणि मूल या एकाच चौकडीत ज्यांचं आयुष्य व्यतीत होतं, अगदी पहिल्यापासून ते आतापर्यंत. मुलगी म्हटलं की पोस्ट निघली नाही की लग्न करा रिकामा व्हा असं नाही. मॅडमच्याकडे बघा, त्या ध्येयाशी आपलं एकनिष्ठ राहिलं. त्याच्याबद्दल मला एखादा कविता सुचली बोलतो एका मिनिटात. ध्येय माझी सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची, ध्येय माझी सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची, वेग माझा वायूचा आणि गुरमी आहे तारुण्याची. उदासीनता नैराश्य तर केव्हाच मागे टाकलेले, उदासीनता नैराश्य तर केव्हाच मागे टाकलेले, उत्साह आणि चैतन्य आता सोबती माझी झाली. मार्गात माझ्या येईल तो संपला तो पाहिजे, मला काळ आला जरी आडवा मागे नाही हटायची. वाटेत प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही, वाटेत प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही, संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही, मार्ग माझा दूर नाही. ही जी कविता आहे कारण मॅडमच्या ध्येयाबद्दलची प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट मी बघितलो होतो. मॅडम मला वाटते 5-6 महिन्यांचा तुमचा इथे अभ्यास केला.
पण त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव आणि पुढच्या स्टडीसाठी त्या पुण्याला तिकडे गेल्या. पण त्या 6 महिन्यात त्यांचा सहवास जो आम्हाला लाभला तो खूपच अनमोल असा होता. मॅडमांच्याकडे बघितलं की त्यांचा अभ्यास करण्याचं डेडिकेशन होतं ते विषयातल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला लाभेल असंच असायचं. कारण त्यांचं जे काही पूर्ण झोकून देणं जे असतं ते मॅडमकडे आम्ही बघून शिकलो. जेवायला जाण्याची वेळ असू दे, मोबाईल बोलण्याची वेळ असू दे किंवा एक फ्री वातावरण असू दे, ते आणि मला वाटतं पूनम मॅडम दोघे जण कायम अभ्यासाचं डिस्कशन असते, व्होकॅब्युलरी असतील, इंग्लिश शब्द पाठांतर असतील, सगळं करायच्या. आमच्या मला लाज वाटायची. मॅडम एवढ्या मोठ्या असून त्यांच्या हातात मेन म्हणजे त्यांच्या हातात पोस्ट होल्डर त्या होत्या. पोस्ट होल्डर त्या होत्या, त्यांना काय गरज नव्हती. झालं नाही झालं, पण तरी सुद्धा ते इतक्या तन्मयतेनं आणि श्रद्धेनं अभ्यास करायच्या की आम्हाला लाज वाटायची की मॅडम एवढा भारी एवढा असून सुद्धा एवढं कष्ट करत, मग आम्ही काय करत नाही. ही त्यावेळी एक ऊर्जा होती आमच्या वेळेला. मॅडम तुम्ही इथून गेलात तेव्हा आम्हाला खरंच तुमची उल्लेख खूप असायचे. पुढे स्तुती करणारे 2 जण असतात, पण पाठीमागे नाव निघतं ज्याचं तोच खरा यशस्वी असतो. आणि मॅडम तुमचं नाव प्रत्येक मुलग्याच्या आणि मुलग्याच्या तोंडात कायम असतं हे मी इथं ठामपणे सांगतो. जास्त काही बोलत नाही, फक्त मॅडमांनी जे काही आपला 6 ते 7 महिन्यात जो काही त्यांचा अनुभव किंवा त्यांच्या स्टडीबद्दल आपल्याला मार्गदर्शन ह्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी केलेलंच आहे. पण तरी सुद्धा त्यांच्या मनातले जे काही जिद्द असतील, ते कष्ट असतील, ते आपण सर्वांनी घ्यावं आणि आत्मसात करावं. आणि आत्ता कुठं वीराचार्य अकॅडमीचा पहिला गेअर पडला आहे. अजून 25 ते 26 गेअर आहे. 25 ते 26 गेअरची गाडी आहे आणि गाडी अशी चालत राहावी. आणि आचार्य श्री चंद्रभाऊ सागरांचं नाव आणि त्याची जी तळमळ आहे वास्तू उभारण्यामागे, ही तळमळ आपण सर्वांनी सार्थ करावी हेच त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांची इच्छा आहे. आणि आचार्याने मला वाटतं एक घोषणा सुद्धा केली होती की जो कोणी पहिला अधिकारी होईल त्यालाच माझा कमांडोचा अधिकार असेल घेण्याचा. मला वाटतंय आमचा अधिकार मॅडमांनी हिरावून घेतला. मॅडम तुम्ही आचारशीचा जो काही कमांडोला घेण्याचा जो काही अधिकार आहे तो तुम्ही घेतलेलाच आहे. असं मला वाटतं की यासाठी तुम्ही केला होता का आता तास. जास्त काय बोलत नाही, पण खूप भारी वाटलं. त्यांच्या बंधुराजांचे सुद्धा आभार, कारण माणसं यशस्वी होतात त्याच्या पाठीमागे त्यांच्या फॅमिलीचा सपोर्ट सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. त्यांचे आई वडील, त्यांचे बंधुराज खरोखर त्यांचे सुद्धा त्यांच्या यशाच्या मागे खूप मोठा हात आहे. कारण जग जरी विरुद्ध गेलं तरी फॅमिली ही आपल्या कायम सोबत असते, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यांच्यासाठी तर प्रत्येकानं पोस्ट काढणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मी कुठल्या जाती जन्मलो, मी कुठल्या धर्मात जन्मलो, मी कुठल्या प्रांतात जन्मलो, मी कुठल्या गावात जन्मलो, ह्याच्यापेक्षा मी माझ्या व्यक्तित्वानं आणि कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर घेऊन होईल की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या धर्माला, माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटावा. असं जर कृत्य माझ्या हातून घडलं तरच या वीराचार्य अकॅडमीचा मी अधिकारी आहे असं म्हणण्याचा मला नैतिक अधिकार प्राप्त होतो. आणि तो अधिकार मॅडमांनी पहिल्यांदा प्राप्त केलाय. त्यासाठी जास्त काय बोलत नाही का, कारण बोलत तेवढं आता फक्त एवढी इच्छा व्यक्त करतो की पुढच्या वेळी जेव्हा मॅडम येतील तेव्हा मॅडम सत्कारांवर किती नसतील तर मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून बसलेले असतील आणि आमच्यातले कोणतरी ते प्रमुख सत्कारांवरती असतील आणि ते 100% तसंच होणार. आता यापुढे मॅडमांनी जर आम्हाला त्यांचं आम्हाला मार्गदर्शन करावं अशी आमच्या सर्वांची विद्यार्थ्यांची इच्छा आहे. मला बोलण्याची जी संधी दिली आपण शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार. जय हिंद. धन्यवाद भवेश. तुझ्या भावना आमच्या सर्वांच्यापर्यंत पोहोचल्या. आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आचार्यांच्याबद्दल प्रचंड श्रद्धाभाव आहे, समर्पण भाव आहे. ठीक आहे, कमांडोचा मान जरी मॅडमने घेतला असं तुम्हाला जर वाटत असेल तर आचार्यांच्या हातामध्ये पेन्शी असते, हे पण लक्षात ठेवा. आणि त्या हिमालयामध्ये पेन्शीला एक फीस जरी होण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला तरी सुद्धा आचार्यांना भरपूर म्हणजे आधार वाटेल. आणि सगळ्यात मोठी आचार्यांना म्हणजे आपल्याकडून जर काही गुरुदक्षिणा असेल
तर तुमचं सक्सेस हेच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं आहे. ते तुम्ही सुद्धा विसरू नका. यश मिळवण्याचा प्रचंड प्रामाणिकपणे प्रयत्न करा. स्वतःचं कॅरेक्टर, स्वतःचं चारित्र्य सांभाळण्याचा प्रयत्न करा. ह्याच गोष्टी आम्हाला सुद्धा तुमच्याकडून अपेक्षित आहेत. मी जास्त वेळ घेत नाही. आदरणीय सोनल पाटील मॅडमांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं आणि विद्यार्थ्यांना आमच्या थोडं गाईडन्स द्यावं. प्रथमतः सर्वांना जय जिनेंद्र. आपल्या विद्यासंगतीला सेवा संचलित विराजने बाबासाहेब पुसुले अकॅडमी याचं जेव्हा म्हणजे उद्घाटन झालं 30 मेला, करेक्ट 1 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि म्हणजे माझ्यासाठी खूप ही एक चांगली, म्हणजे मला खूप चांगलं वाटलं की करेक्ट 1 वर्षाच्या आत रिझल्ट आला. म्हणजे मी ठरवलं होतं, सुरुवातीला थोडीशी पार्श्वभूमी सांगते. मी म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून GST डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे सध्या. आणि जेव्हा राज्यसेवा प्रीचा स्कोर आला चांगला, तेव्हा मी असं ठरवलं होतं की पहिल्या दिवसापासून अभ्यास करायचा, रिझल्ट केव्हा का लागेल. पण तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये कशी परिस्थिती होती की सगळे लायब्ररीज बंद. म्हणजे माझं असं ठरलेलं होतं की सरळ पुणे गाठायचं, पण सगळे लायब्ररीज बंद होते. गावात असू दे, गावात आमच्या लायब्ररी आहे पण ती सुद्धा बंद होती. मग मी असा विचार केला की आपल्याला अशी कोणती प्लेस आहे जिथं आपल्या सगळ्या जगापासून अलिप्त राहता येईल, की फक्त आपण आपला अभ्यास करू शकू, अशी कोणती प्लेस आहे. तर मला एका माझ्या मैत्रिणीकडून कळलं किंवा आमच्या अधिकाऱ्यांच्या एका ग्रुपवर म्हणजे माहिती आली होती. तर तेव्हा मी ओंकार शंकरे सरांना फोन केला की सर असं असं, म्हणजे मी तेव्हा सांगितलं नाही त्यांना, म्हणजे पहिल्या फोनवर आमचं एवढंच बोलणं झालं की सर अकॅडमीमध्ये मला यायचं आहे म्हणून. आणि मग सेकंड तेवढा त्यांनी इतक्या तत्परतेने लगेचच मला 15-20 मिनिटात रिटर्न कॉल केला. मॅडम मी आचार्यश्रींना विचारतो आणि आपण याच्याविषयी पॉझिटिव्हली बघू. मग मी सरांना सांगितलं की मी ॲज ए STA म्हणून सध्या वर्किंग म्हणजे आहे. तर सरांना तर ते आणखीनच चांगलं वाटलं आणि लगेच त्याच दिवशी त्यांनी म्हणजे आचार्यश्रींशी माझं बोलणं झालं. मी भेटायला आले संध्याकाळी आणि अजून तेव्हा अकॅडमीची वास्तुसुद्धा उभी राहिली नव्हती. पण तरीही त्यांनी माझी आणि पूनम पाटील म्हणून जे आहेत तुम्ही सगळेच ओळखता, तर आमच्या दोघींची त्यांनी सोय तिथे आपल्या धर्मप्रसिद्ध क्षेत्रावर केली. आणि खरं सांगते म्हणजे तो एक आमच्या आयुष्यातला इतका सुंदर काळ होता. म्हणजे पूर्ण अभ्यासाने आम्ही, फक्त अभ्यासाने आम्ही. आणि सगळे जेव्हा अकॅडमीची सगळी टीम, म्हणजे तेव्हा तर काही ओळखी पण नव्हत्या, पण दिदी असतील, श्वेता दिदी असतील, तर त्या सगळ्यांचा आम्हाला खूप सहकार्य मिळालं तेव्हा. आणि त्या निसर्गाच्या वातावरणात आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा इतकं चांगलं वाटायचं की हे डेली टार्गेट आहे ना, एवढं पूर्ण झालंच पाहिजे, त्याशिवाय झोपायचंच नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ती बिल्डिंग आहे, तिथून आपल्या अकॅडमीची बिल्डिंग दिसत असते. आणि जेव्हा आम्ही इथं पहिल्या दिवशी इथे आलो तेव्हा अकॅडमी अजून पूर्ण नव्हती तेव्हा, पण आम्हाला संध्याकाळी दररोज रूममधून आमचं ते बघणं असायचं की अकॅडमीचं किती बांधकाम झालं असं त्या टाईपमध्ये. आणि आम्ही बघायचो की अकॅडमी इतक्या फास्ट उभी केली जायची ना, उन्हातानात भर म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते. मला आठवतं एक्झॅक्टली 7 एप्रिलला मी इथे आले, म्हणजे डे वाईज म्हणजे ते लक्षात आहे. आणि तेव्हा इतक्या फास्ट ते काम चालू होतं आणि मला असं वाटायचं की हे माणसं इतक्या उन्हातानात काम करतात, आपल्याला किती दुपटीने अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे तेव्हा खूप असं वाटायचं की नाही हे आपण केलंच पाहिजे एवढ्या कालावधीमध्ये. आणि हळूहळू अकॅडमीची वास्तू उभी राहिली आणि इथे डेली आमचं रुटीन सुरू झालं. तर मला एक पहिल्यांदा सगळ्यात गोष्ट सांगायची, मी काय केलं यापेक्षा इथलं वेगळं पण काय आहे हे मला सांगायचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला मी जेव्हा मुंबईमध्ये होते मंत्रालयामध्ये ॲज अ असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून वॉटर म्हणजे जलसंपदा विभागामध्ये मी होते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी रूम शोधायच्या आधी लायब्ररी शोधली. म्हणजे मला असं पाहिजे होतं की असं कुठलं लोकेशन आहे की ज्या लोकेशनमध्ये रूमच्या जवळ लायब्ररी आहे आणि त्या कॉटन ग्रीनच्या एरियामध्ये, आणि मला माझं ऑफिस, रूम आणि लायब्ररी हे किती कमीत कमी अंतरावर माझं शक्य होईल का हे माझं होतं. तर जवळच्या जवळ लायब्ररी म्हणजे सुद्धा लालबागची लायब्ररी की जी 20-25 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर होती. म्हणजे जवळजवळ मुंबईमध्ये मी 5 लायब्ररी चेंज केले. माझ्या एरियातले सगळे लायब्ररीजमध्ये झालेले की जिथं मी पे करून फक्त संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर 7:30-8 नंतर रात्री 10-11 पर्यंत जो काही टाईम असेल तेवढा आणि सकाळचे 1-2 तास जेवढ्यासाठी मी महिन्याला 1000-1500 पे करत होते. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, एक अशी जागा पाहिजे की जिथं समाजापासून आपण अलिप्त आहोत. कसं आहे, जेव्हा आपण घरी राहतो तेव्हा फॅमिली म्हणा, TV म्हणा किंवा मित्रमंडळी ह्यात आपला खूप वेळ वाया जात असतो. आपल्याला वाटतं की ही सगळी नाती होती, सण समारंभ नंतर पण करता येतात, पण हा जो वेळ आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तर ती संधी इथं आम्हाला म्हणजे मला मिळाली असं मला वाटतं. आणि एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कोट मी सांगेन तुम्हाला
की असं इंग्लिशमध्ये कोट आहे की देर आर 2 टाइप्स ऑफ पेन्स, वन द पेन ऑफ डिसिप्लिन अँड सेकंड द पेन ऑफ रिग्रेटन्स. बट द डिफरन्स इज द पेन ऑफ रिग्रेटन्स, पेन ऑफ डिसिप्लिन वेज इंटू आउन्सेस अँड पेन ऑफ रिग्रेटन्स वेज इंटू टन्स. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात 2 टाईपचे त्याला वेदना असतात किंवा दुःख सहन करावं लागतं. एक म्हणजे डिसिप्लिनमध्ये राहणं, शिस्तबद्धमध्ये आयुष्य जगणं, आणि दुसरं असतं की पश्चाताप करणं. पण या दोन्ही वेदनेचा फरक असा आहे, म्हणजे सुरुवातीला असतं ना आपल्याला सकाळी उठून करायचंय, उठायला त्रास होतो, रात्री जागायचंय, अभ्यास करायचाय, खूप त्रास होतो, अरे किती दररोज हेच करायचं. पण जो डिसिप्लिनचा आहे त्याचा नंतर जे तुम्हाला इफेक्ट म्हणजे मिळणार आहे किंवा त्याचं जे तुम्हाला परिणाम आहे तो खूप लॉंग टर्मचा आहे त्याचं. पण जर तुम्हाला आयुष्यभर नंतर पश्चाताप करायची वेळ आली, समजा एखादी तुम्ही जे काही ध्येय ठरवलेलं आहे ते जर साध्य जर झालं नाही तर नंतर आयुष्यात पश्चाताप होतो की कदाचित मी जर त्यावेळेस हे करू शकले असते पण मी केलं नाही. प्रत्येकामध्ये ती एक कॅपॅसिटी असते, पण आपण आपली खरी कॅपॅसिटी कधी बाहेर काढतच नाही. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत मी खूप वेळा, म्हणजे मी आधीपासून पण थोडं डिसिप्लिनमध्ये होतेच, पण म्हणजे आधी पण मी जवळजवळ 4 वेळा इंटरव्ह्यू दिलेले आहेत, पण मला हे यश मिळालं नाही. म्हणजे मला असं वाटतं की 99.99% प्रयत्न करून ही 0.1% का राहत होतं, तर थोडं मला वाटतं की इथं आल्यानंतर तो आचार्यश्रीचा जो काही आशीर्वाद आहे आणि आपल्या धर्मनगर तीर्थक्षेत्राचा असेल किंवा इथल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, म्हणजे आपले सगळे विद्यार्थी, सगळे ट्रस्टी किंवा सगळेच, म्हणजे कलिरे सर असतील, वर्धमान सर, कोच सर, हे म्हणजे डेली आम्ही यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचं. तर यांचं जे काही शुभेच्छा आहेत, दीदी असतील, सुरेखा दीदी असतील, तर हे सगळ्यांचं, किंवा काका अगदी रात्रीला मला ते सोडायला यायचे. म्हणजे आमचं असं कधीच झालं नाही की ते म्हणायचे तुम्हाला किती वेळ पाहिजे तेवढं वेळ तुम्ही बसू शकता. म्हणजे आम्ही सकाळी येण्याची वेळ आमची फिक्स असायची, पण जाण्याची काही फिक्स नसायची. म्हणजे किती पाहिजे तेवढं, सुट्टीच्या दिवशी रविवार असो काही असो, ते कधी कधी तिथे कोचवर म्हणजे तिथेच झोपायचे, पेंगायचे असे, पाऊस असू दे, थंडी असू दे, तिथेच ते राहायचे. आमचं झालं म्हटलं की ते निघायचे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की इथल्या लोकांनी आम्हाला खूप, म्हणजे सगळ्यांनीच खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे मला वाटतं की घरचे लोक जसं आपल्याला मदत करतात अभ्यासामध्ये, जेवणाचं ताट तयार आणून देणं किंवा काही मदत असेल, ऑफिसमध्ये लागणार असेल काही गोष्टी, तर त्या सगळ्यासाठी इथल्या लोकांनी खूप म्हणजे मदत केलेली आहे. त्यामुळं मला इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्याच लोकांना, म्हणजे एक सगळ्या समाजालाच एक संदेश द्यायचा आहे की अभ्यास करण्यासाठी आणि पोस्ट मिळवण्यासाठी पुण्या मुंबईला जाण्याची अजिबात गरज नाही. तर ती एक जी संधी आहे, वातावरण आहे, ते आपल्या म्हणजे आचार्यश्रींनी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यासाठी समाजातल्या बऱ्याच लोकांचा इथे हातभार लागलेला आहे. आणि हे जे वातावरण आहे ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे डिसिप्लिन असेल आपल्यामध्ये, शिस्तबद्ध असेल, तर मग आयुष्यात, कारण की पुस्तक किंवा कोणती एक्झाम पास करणं म्हणजे तसं, म्हणजे कॉम्पिटिशन कितीही टफ असू दे, पण आपल्याला फक्त फॅन खाली बसून अभ्यास करायचा, म्हणजे कुठेही उन्हातानात राबायचं नाहीये. फक्त आपल्याला एकच करायचं आहे की आपलं म्हणजे मानसिकदृष्ट्या आपण किती स्ट्रॉंग आहे किंवा आपण काय करतो, आपल्यावर किती आपल्यावर विश्वास असणं आणि जिद्दीने किती वेळा तुम्हाला अपयश येऊ दे पण पुन्हा जिद्दीने अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे मी मागे पण एकदा बोलले होते की म्हणजे मायकल प्लेसचं मी उदाहरण तुम्हाला सगळ्यांनाच दिलं होतं की एकही दिवस तो सुट्टी घेत नाही, म्हणजे वर्षभरात एकही दिवस तो सुट्टी घेत नाही. म्हणजे 52 जर आठवडे म्हटले तर 52 दिवस तो इतर प्लेयर्सपेक्षा पुढे आहे आणि म्हणून त्याच्या नावावरती इतके रेकॉर्ड आहे. म्हणजे मला पहिल्यापासून वाटतं आणि मला सगळ्या विद्यार्थ्यांना तोच संदेश द्यायचा आहे, बाकी जगात काही असू दे पण आजचं माझं जेवढं मी टार्गेट होतं ते झालं का. रिझल्ट काही असू दे, रिझल्ट आपल्या हातात नसतो. म्हणजे रिझल्टचा विचार करणं ही म्हणजे चुकीची गोष्ट आहे. आपण आपल्या 100% नव्हे 200% देतो का, हे जास्त महत्त्वाचं आहे. जर आपण ते दिलं, म्हणजे प्रत्येक वेळेस असतं माझं होईल का नाही, सिलेक्शन होईल का नाही, या विचारामध्ये आपण आपला इतका वेळ घालवतो, जागा येतील की नाही, रिझल्ट कधी लागेल, किंवा घरच्यांचं काही असेल, किंवा मला आज यांना माझ्या मैत्रिणीला फोन करायचा राहिला, किंवा तिचं लग्न ठरलं मी तिच्या लग्नाला जाऊ नाही शकले, असं हे येत असतात. म्हणजे माझं पण फ्रेंड सर्कल खूप प्रचंड आहे आणि ते पण माझ्या सगळ्यांशी कॉन्टॅक्ट त्या काळात कमी होता. पण खरं सांगते, इतके फोन ह्या म्हणजे 1.5 दिवसात आले की मी फोन घेऊन वैतागले, इतकं फोन येऊन गेले. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय, एकदा जर तुम्हाला यश मिळालं ना की सगळे तुमच्या सोबत आहेत आणि असतातच. जे तुमचे बोलत नसतील फ्रेंड ते सगळे स्वतःहून तुम्हाला फोन करतात. म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश काय, त्या सगळ्यांचे ब्लेसिंग्स आपल्या सोबत असतात, आशीर्वाद असतात, शुभेच्छा असतात.
तर ते कुठेतरी आपण लक्षात घेऊन जर जिद्दीने आपण अभ्यास केला तर यश हे नक्कीच मिळतं. म्हणजे मला वाटतं की तुम्ही किती म्हणजे घाव घालता, म्हणजे ते आपण ह्याचं पण म्हटलं होतं की असा घाव घालायला पाहिजे की म्हणजे आपलं ते अचीव झालंच पाहिजे. आणि जेव्हा ती लेवल येते ना, ती लेवल येते तेव्हा आपोआप पोस्ट मिळते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मला असं वाटायचं, कारण कोरोनामुळे एक्झाम पोस्टपोन व्हायची आणि मला नेहमी वाटायचं की आता काय होईल, आपली रजा एक्सटेंड आपण करतोय किंवा कसं होईल, आणि भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या असं हे व्हायचं काय होईल काय होईल. तर मला एक म्हणजे आचार्यश्रीबद्दल मला एक सांगायचं आहे. असं बऱ्याच वेळा व्हायचं की रात्री आता 7:30-8 वाजता वेळ आहे आणि मला आज काही अभ्यास झाला नाही. तर मला वाटायचं ही गोष्ट मी आता कोणाला सांगू की माझं आजचं टार्गेट म्हणजे ह्या लोकांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे तर त्या पद्धतीने मी आज अभ्यास नाही केला. तर माझ्या दोनच गोष्टी असायचे. एक कॉल मी घरी करायचे, अगं मी आज काय अभ्यास नाही केला, किंवा भावाला कॉल करायचे. आणि कधीतरी खूपच जास्त प्रेशर आलं की मी आचार्यश्रींना खरंच बोलायचे. आपलं जे आपलं लिहून देत होतो आपण की डेली काय तुम्ही स्टडी करता वगैरे, त्या दिवशी मी एक दिवशी असं लिहून दिलं आणि मी इंग्लिशमध्ये लिहून दिलं. का तर म्हटलं कुठे एवढं आचार्यश्री वाचली किंवा कुणी म्हणजे सुप्रिटेंड पण काही वाचणार नाही. आणि मी असं लिहून दिलं त्याच्यात की आय कांट स्टडी ड्यू टू इन्स्टॅबिलिटी ऑफ माइंड असं लिहून दिलं. म्हटलं कोण बघते, पण मला एवढंच म्हणायचं की मी स्वतःशी प्रामाणिक लिहून त्याच्यात लिहिले, म्हणजे मला आठवण आहे त्या गोष्टीची. आणि खरंच त्यांनी वाचलं पण, आणि त्यांनी त्याच्यावर मी त्यांच्याशी संभाषण पण केलं त्या विषयावर. आणि इतक्या म्हणजे सरळ पद्धतीने मला सांगितलं ना, ठीक आहे म्हणजे एक दिवशी नाही झालं तर काय हरकत नाही, आणि तुम्ही म्हणजे इतका अभ्यास करताय तर एखाद दिवशी सुट्टी घेतली तरी, म्हणजे आम्हाला नंतर सुट्टी घेतली तरी चालेल. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की मेंटल म्हणजे एक मानसिकदृष्ट्या जे स्थैर्य असतं ना ते त्या कालावधीत मला मिळालं. म्हणजे कंटिन्यू कोणी अभ्यास माणूस कंटिन्यू करू शकत नाही. म्हणजे महिन्यातून एक दिवस असा होतोच की बास आता हे सगळं ठेवून द्यावं म्हणून. पण त्या पॉईंटला म्हणजे आचार्यश्रींशी बोलल्यावर असू दे किंवा कधी कधी आम्ही वर्धमान पाटील सरांशी पण आम्ही बोलायचो की सर आम्हाला असं हे आहे किंवा ते आहे. तर त्या गोष्टी बोलल्यानंतर वाटायचं की म्हणजे मोकळं वाटायचं की चला आपण कोणाला तरी आहे. आणि एक पहिल्यांदाच मला वाटायचं की एवढं सगळ्यांनी विश्वास ठेवून माझी मी सीट दिली असताना मला यांनी ते ॲडमिशन दिलेलं आहे, जो माझा विश्वास ठेवलेला आहे. आणि नेहमी आचार्यश्री म्हणायचे की म्हणजे सोनाली दिदी, पुनम दिदी, हे नेहमी त्यांच्या वाक्य तोंडात असायचं. आणि त्यांना एकदम म्हणजे खूप आत्मविश्वास होता की आमची पोस्ट निघेलच. मग मला असं वाटायचं की एखाद्या वेळेस पोस्ट नाही निघाली तर मी घरच्यांना सांगू शकते अगं पेपर टफ होता, जागा कमी होत्या, कॉम्पिटिशन खूप जास्त होती आणि एक्झाम मी जॉब करते त्यामुळे कदाचित काही वर्क होऊ शकतं, हे मी उत्तर देऊ शकले असते. पण मला वाटायचं की आपण ह्या बाकीच्या लोकांना काय सांगणार, म्हणजे जे म्हणजे उदाहरणार्थ दीदी वगैरे आहेत किंवा काय, म्हणजे हे लोक काय विचार करतील आम्ही यांच्यासाठी, म्हणजे त्यांनी खूप कष्ट केलेले आमच्या सगळ्यांसाठी. तर त्या लोकांना आपण कुठेतरी जबाबदारी, आणि ह्यांच्यासाठी तर आपल्याला पोस्ट काढायचीच आहे. आणि मी तेव्हा पण म्हणजे हे असं कमिटमेंट म्हणू शकतो आपण केली होती की काही पण करून पहिली पोस्ट अकॅडमीला काढून द्यायची. आणि त्याच वेळा अकॅडमीला तर मी त्याच्यानंतर म्हणजे इथून गेल्यानंतर 3 ते 4 वेळा मी इथे येऊन गेले दर्शनासाठी. पण मी म्हणजे एकदाच मला यावं लागले, पण तेवढ्यानंतर मी कधी अकॅडमीला आली नाही. का तर माझं एक होतं की ज्या दिवशी पोस्ट निघेल ना त्या दिवशी अकॅडमीला तोंड दाखवायचं नाही, तर यायचंच नाही. कारण की ते बघा विश्वास तुम्ही ठेवलाय आणि जर तो साध्य झाला नसेल तर मग ते कुठेतरी मला पण हे होईल. पण आणि एक म्हणजे त्या दिवशीचं हे होतं म्हणजे आपण आचार्यश्रींना सर्वजण आहार देत होते आणि पेढे देत असताना आचार्यश्री म्हणाले की आता पेढा मी त्याच वेळी खाईन जेव्हा रिझल्ट येईल. म्हणजे मला इतकं ते हे झालं माहिती काय, शॉक. मी पण म्हटलं असं देऊन म्हणजे आपण म्हणतो की आपल्या गुरूंना आपण आहार दिल्यानंतर आपल्याला म्हणजे पुण्याची प्राप्ती होते वगैरे, आपण अशी आपली श्रद्धा आहे. मी म्हटलं जर समजा पोस्ट आली तरच मी आचार्यश्रींना रिटर्न आहार देईन, नाही आली तर ते पुण्य पण मला नको. म्हणजे इतकं म्हणजे माझं ठरलं होतं की नाही करायचंच काही पण असू दे, म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल ते सगळं. म्हणजे मी जेव्हा इथून रिटर्न गेले ना तेव्हा मला कित्येक 8 दिवस माझा अभ्यास झाला नाही की म्हणजे मला अकॅडमीचंच वातावरण आठवायचं. इथं अशी एकही प्लेस नाही की जिथं आम्ही अभ्यास केला नाही. म्हणजे हा हॉल झाला, मुलींची लायब्ररी झाली, मधला पार्ट झाला, इव्हन बिल्डिंग जेव्हा उभारत होती तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसून अभ्यास केलाय, मीटिंग रूम झाले, स्टोअर म्हणजे आपला म्हणजे आपला मधला रूम तिथं झाले, वर अभ्यास केलाय, पायरीवर केलाय, मेसमध्ये केलाय, बाहेर ग्राउंडवर केलेला आहे. म्हणजे एकही असा प्लेस नाही इथलं की जिथं आम्ही अभ्यास केला. आणि म्हणजे आमचं तर तिथं होकॅबलरी असू दे काय असू दे, आम्ही पायरीवर इतक्या मोठ्या मोठ्याने चालू असायचं. म्हणजे बऱ्याच वेळा मला वाटते बॉईजच्या लायब्ररीमध्ये आवाज पण जात असेल, पण आम्हाला तसं काही नव्हतं. चहाचा टायमिंग आहे, कुठे बसेल कुठे जागा मिळेल तिथे अभ्यास करायचं. आणि कधीही आणि मला म्हणजे सगळे माझे भाऊ बहीण असल्यासारखं वाटायचं.
किंवा आपल्यावरती विश्वास होता दीदी तुमचं व्हायला पाहिजे बघा. म्हणजे त्यांची सरप्रायझिंग खूप जबरदस्त आहे. म्हणजे मी तर म्हणते की म्हणजे कुणीतरी माझे भाऊ बहीण माझ्या घरचे सोबत आहेत. म्हणजे कुणी पण फोन करू दे किंवा तुमच्या शुभेच्छामुळेच हे शक्य झालेलं आहे. म्हणजे त्यात तुमचा वाटा खूप मोठा आहे. आणि तशी सगळे किंवा आचारशी तुमचा आशीर्वाद तर आहेच. पण मी जसं मगाशी म्हटलं 99.99% प्रयत्न आहे. 0.1% जो इतकी वर्ष मला मिळाला नाही त्या 0.1%ची पूर्ती आपल्या अकॅडमीमुळे झाली असं एक मला म्हणायचं आहे. आणि खरोखर आपली अकॅडमी एक पहिल्यापासूनच म्हणजे परफेक्टच आहे. इथलं जे डिसिप्लिन आहे ते असायलाच पाहिजे. कारण जोपर्यंत डिसिप्लिन येत नाही म्हणजे मला पण असं कधी कधी व्हायचं घरी असताना किंवा मुंबईत जाऊ दे की थोडं युट्यूबवर टाइमपास करूया किंवा चला आज एखादा मूवी बघूया किंवा चला घरच्यांची गप्पा मारूया. पण इथे कसं असतं रेस्ट्रिक्शन म्हणजे असतं की त्याच्यामुळे नाही करायलाच लागतं आपल्याला आणि हे करणं गरजेचं आहे. तर ते तो जोपर्यंत डिसिप्लिन येत नाही आपल्या प्रत्येकामध्ये तोपर्यंत बाकी कुणीच काही करू शकत. म्हणजे मला म्हणायचंय की आपण डिसिप्लिन असलो ना आपण शिस्तबद्ध असेल तेव्हाच ती पोस्ट निघते. म्हणजे त्या म्हणजे आपोआप ते म्हणजे काय म्हणतात नियती म्हणा किंवा त्या नियतीला पण झुकावं लागतं. अरे बापरे हा म्हणजे मुलगा हा विद्यार्थी इतका कष्ट करतोय चला ह्याला काहीतरी देऊन टाकूया. म्हणजे थोडक्यात आपोआपच ते सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि नियती आपल्याला साथ देते. पण त्यासाठी आपण जे काही कष्ट करावे लागतात त्यासाठी स्वतः डिसिप्लिनमध्ये असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मला सर्वच म्हणजे कोच सर असतील वर्धमान पाटील सर कणिरे सर ह्या सर्वांचं मला विशेष म्हणजे आभार किंवा आपले डॉक्टर जंगटे सर म्हणजे जंगटे पूर्ण परिवारच म्हणा म्हणजे ह्या सगळ्यांचंच. आणि आणखी एक सांगायचं राहिलं सर जेव्हा मी आपल्या म्हणजे तिथे आपण ट्रिपला गेलो होतो तर त्या म्हणजे तिथं गेल्यानंतर सुद्धा मला एकच वाटत होतं काय पण होऊ दे पोस्ट मिळालीच पाहिजे एवढं सगळं म्हणजे ते. आणि तो म्हणजे एक जो मोमेंट आहे ना तो मला नेहमी आठवतो आता सुद्धा. आणि मी अभ्यास करताना पण समोर असं लिहून ठेवली होती ती एक्झामची तारीख लिहून ठेवली होती. जेव्हा कधी झोप आली कंटाळा ती तारीख बघितली की चला नाही अजून आपल्याला करायचं आहे. आणि म्हणजे तेव्हा सुद्धा मी पुण्यात गेल्यानंतर सुद्धा जर मला कधी मानसिक असं डिप्रेशन आल्यासारखं झालं तर मी तेव्हा आचार्यांशी बोललेली आहे. आणि इतक्या म्हणजे आता रिलॅक्समध्ये किंवा इतकं सरळ असं डिसिजन देतात ना ते म्हणजे आणि एकदम शांततेमध्ये म्हणजे किती पण आपली द्विधा मनस्थिती असू दे ते बरोबर आपल्याला डिसिजन देतात. म्हणजे आचार्यश्रींचा म्हणजे गुण म्हणता येईल आपल्याला तो. आणि तो म्हणजे मला इतकं छान वाटतं की प्रशासनात येताना तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि ते अगदी म्हणजे मी जवळून बघितल्यासारखं झालं. मला वैयक्तिक काही वाटलं असेल तर मी त्या गोष्टी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं आणि मला वाटतं त्यामुळे यश मला मिळालं असं मला वाटतं. कारण की मानसिकदृष्ट्या तुम्ही किती स्ट्रॉंग आहे शेवटपर्यंत जिद्द किती तुम्ही टिकवून ठेवता तेव्हाच ते यश तुम्हाला मिळतं. आणि ते टिकवून ठेवण्यामध्ये आचार्यश्रींचा म्हणजे वाटा खूप मोलाचा आहे. सर्व आपल्या अकॅडमीचा मोलाचा वाटा आहे असं मला वाटतं. आणि खरं तर एवढ्या म्हणजे तुम्ही लोक म्हणजे सर्वांनीच म्हणजे कुटुंबच आहे आपलं पण जो काही ते सत्कार आयोजित केला किंवा म्हणजे आपल्या आचार्यश्रींचा भक्तवर्ग असेल किंवा काही इतकंही आहे म्हणजे एकदम अननोन लोकांचे सुद्धा मला फोन येत आहेत आणि म्हणतात की असं चंदाबाबा हे कळले. म्हटलं अरे मग मी माझ्या एका रिलेटिव्हला म्हटलं अरे तुम्ही खूपच पब्लिसिटी म्हणजे झाली नाही आपोआप तू म्हणजे पब्लिसिटी आपोआप झालेली आहे म्हणजे होती ती आपोआप आम्ही नाही केली म्हणजे सगळ्यांना एक चांगलं वाटतं की आपले जैन समाजातले लोक इथं अधिकारी होत आहेत. आणि खरोखर एक म्हणजे काय म्हणतात पोस्ट मिळणं फार सोपं म्हणजे तरी सोपं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे पोस्ट एखाद्या वेळेस निघू शकते पण चांगला अधिकारी म्हणजे होणं म्हणजे एक चारित्र्य संपन्न अधिकारी होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रशासनाला त्याची गरज आहे. आणि पहिल्यांदा आपण जसं बोललो होतो म्हणजे वजिराचा रोल जो खूप इम्पॉर्टंट आहे तर तसं बघायला गेलं तर म्हणजे एक चांगला अधिकारी म्हणजे सगळ्या दृष्टीनं मानसिकदृष्ट्या जो स्थिर आहे स्वतः शिस्तबद्ध आहे किंवा आपले जे नीतिमूल्य आहेत तो जपणार आहे. आणि हे तेव्हाच होतं जर तो स्वतः त्याच्यावर संस्कार झाले असतील तर. एकदा तुमच्यावर संस्कार झाले असेल तर मग बाहेरची परिस्थिती कितीही विपरीत असू दे कितीही म्हणजे ॲडव्हर्स सिच्युएशन असू दे पण आपण आपली नीतिमूल्य धरून राहू शकतो. आणि मला वाटते त्याच्यासाठी आचार्यश्रींचा म्हणजे शुभाशीर्वाद आपल्या सर्वांच्या सोबत म्हणजे आहेच नेहमीच आहे. आणि आपण सर्वांनी इथे माझा सत्कार आयोजित केला. या सर्वांमध्ये म्हणजे या सगळ्या यशामध्ये माझ्या फॅमिलीचा खूप मोठा वाटा आहे. माझी आई आत्ताच आलेली आहे आणि ती नेहमीच माझ्याकडे पोस्ट असली तरी सुद्धा नेहमीच मम्मीचं मला हे वाक्य असते एक्झाम कशी गेली मार्क्स किती आले म्हणजे जसं की 10वी आणि 12वीच्या मुलाला विचारलं जातं तसं आजही मला विचारलं जातं. म्हणजे तिचं म्हणणं असं आहे की तू अजून काहीतरी कर म्हणजे कधीच तिने मला रोखलेलं नाही. आणि म्हणजे मग ह्या पेपरमध्ये तुला मार्क कमी आले म्हणजे
खरं तर गेल्या त्या एक्झामच्या आन्सर की चेक करताना माझ्या आई आणि भावालाच मी दिलं होतं चेक करायला, कारण मला प्रेशर आलं होतं आता काय होतंय म्हणून. आणि मग तिने पेपर घेऊन असं बघायची 3 थांबे आता मोजते वगैरे. मला तर इतकं प्रेशर आलं, ठीक आहे काहीतरी कमी पडले म्हणजे म्हणजे तिला काय सांगायचं असं. तर ते एक झालं. ह्या वर्षी 2021चा पेपर तर चेक करताना मम्मीला म्हटलं तू जरा तुझं काम कर, आमचा मी चेक करतो. म्हणजे थोडक्यात म्हणण्याचा उद्देश काय, म्हणजे प्रेशर असं नाही पण एक सपोर्ट होता की नाही तू करतेस, येईल तुझं, होईल, आता हे व्हायला पाहिजे बघ. म्हणजे 2021चा पण स्कोर माझा चांगला आलेला आहे, पण तिचं नेहमी असते हां यात आता तुला क्लास 1 मिळायला पाहिजे बघ. किंवा भावाचं पण तेच म्हणणं असते हा काढलीस क्लास 1, तर क्लास 1 काढशील ना तेव्हा हे असं. म्हणजे नेहमी असं पुढचं ध्येय त्यांनी मला दाखवलेलं आहे. अभ्यासामध्ये माझ्या सपोर्ट केलेला आहे, मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग राहण्यामध्ये. कुठलंही काही टेन्शन असू दे पण कसं त्यात डिसिजन घेतला पाहिजे, म्हणजे काय अडचण आली की पहिला कॉल भावाला, हां असं झाले काय करू. पण त्याचं उत्तर मला असायचं की म्हणजे 2 गोष्टी असायच्या. आता तू कुठे आहेस, म्हटलं अकॅडमीत अभ्यास करायला लागली. हां मग तिथं कशासाठी गेलेस, म्हटलं अभ्यासासाठी आलेस. मग आता तुला काय प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम. मग हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे की तुझा सध्याचा अभ्यास इम्पॉर्टंट आहे. मग अभ्यास इम्पॉर्टंट आहे, मग हे कळतंय ना तुला. म्हणजे थोडक्यात ते प्रॉब्लेम कितीही मोठा असू दे, म्हणजे काही असू दे, पण तुझं सध्याचं इंटेन्शन काय, तू रजा का काढलीस किंवा सध्या तू का करतेस, मग तुला त्याच्यावर फोकस करायला पाहिजे, हे कळायला पाहिजे तुला. आणि जर तू भविष्यात अधिकारी होणार असेल तर हे माझं रोल नाही, हे तुला स्वतःला समजायला पाहिजे की कोणत्या गोष्टीला न्याय द्यायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचा किती इफेक्ट स्वतःवर करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे सगळं होणार आहे, फक्त तुम्ही त्यात किती पॉझिटिव्ह घेता. म्हणजे मला इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांविषयी पण तेच म्हणायचं आहे की मी इथल्या विद्यार्थ्यां म्हणून पण एक गुण घेतलेला आहे. म्हणजे असं नाही की हे माझ्यापेक्षा ज्युनियर आहे असं काहीच नाही. म्हणजे कोणाचं असेल म्हणजे लोक बोलण्याची कला असेल म्हणा, किंवा एखाद्या कामाप्रतीचं डेडिकेशन असेल, आचारशीलविषयी डेडिकेशन असेल, अकॅडमीच्या कोणत्याही कामामध्ये डेडिकेशन असू दे, तर हे सगळं इथला म्हणजे गुण म्हणजे घेण्यासारखं आहे सगळ्या गुण. म्हणजे मला आवर्जून भगवान पाटील सर, खोत सर आणि कन्नड सरांचं नाव तर पुन्हा पुन्हा घ्यायचं आहे, कारण की म्हणजे त्यांच्या कामाला लिमिटच नाही. मला असं वाटायचं आपण काय करतोय, एक पोस्ट काढतोय, कुणासाठी काढतोय, आपल्यासाठी काढतोय, यातून आपल्याला पगार मिळणार आहे. आणि हे लोक जे काम करतात ना, समाजासाठी काम करतात. म्हणजे ह्यांचा जो रोल आहे ना, त्यांच्या रोलसमोर आमचा रोल काहीच नाही. म्हणजे स्वतःचं म्हणजे पूर्ण असताना सुद्धा त्याच्या आउट ऑफ जाऊन ते सगळं काम करतात. अकॅडमीतल्या मुलांना काय पाहिजे नको हे जे समाजासाठी करतात ना, म्हणजे मला वाटतं त्यांच्यासाठी एकदा जर काय सगळं आहे त्या सगळ्यांना म्हणजे माझ्या कुटुंबाला आणि आपल्या अकॅडमीलाच मी सगळ्याचं श्रेय देईन. आणि काय म्हणतात ना, म्हणजे किती पण झालं असेल, म्हणजे गावात सत्कार होईल, इकडं होईल तिकडं होईल, पण जो कुटुंबाचा हे असतं ना, तो कुटुंबाचा सत्कार सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि वीराचार्य अकॅडमीच्या रूपाने मला एक म्हणजे कुटुंब मिळालेलं आहे. म्हणजे ज्यातले स्टुडंट्स म्हणजे माझे भाऊ बहीण असल्यासारखं आहे. ट्रस्टी म्हणजे काही असेल, मला अडचण आली की मी सांगेन त्यांना असं. आणि कलिरे सर तर मला नेहमी म्हणजे नंतर पण म्हणाले, मॅडम तुमचं माहेर समजा आणि या, म्हणजे असं तेच फिलिंग होतं मला. म्हणजे नेहमीच वाटायचं. आणि आता पण मला असं वाटत नाही कधी की मी इथून गेले वगैरे, काही आलं की हां चला आपण यांना फोन करू शकतो. म्हणजे ही फॅमिली माझ्यासाठी एक कुटुंब म्हणजे खूप मोठं झालेलं आहे. आणि आपण सगळ्यांनी इथं माझा सत्कार आयोजित केला त्याबद्दल म्हणजे आपल्या सगळ्यांची ऋणी आहे. आणि खरं तर म्हणजे एक पॉईंट जसं मी ठरवलं होतं की अकॅडमीला पण ही पोस्ट काढून द्यायची, त्याप्रमाणे काही अंशी साध्य झालेलं आहे, काही अंशीच म्हणेन, कारण जेव्हा क्लास 1 येईल ना तेव्हाच खऱ्या अर्थाने होईल. चांगला आहे, पण म्हणजे जेव्हा निघेल तेव्हा लिस्टमध्ये नाव आल्यावर खरं आलं म्हणायचं. आणि मला असं म्हणायचं की पुढच्या वर्षी जसं आता भाग्येश म्हणाला, म्हणजे आपल्या सगळ्यांचे रिझल्ट आले पाहिजेत आणि हा स्टेज असा अपुरा पडला पाहिजे असं आहे. म्हणजे आणि ट्रस्टीला प्रश्न पडला पाहिजे की आता कशी अरेंजमेंट करावी वगैरे. आणि समोर स्टुडंट्स म्हणजे काय म्हणतात, फुलं गळायला स्टुडंट्स कोणी म्हणजे नसतील तरी चालेल, पण सगळ्या इकडं भरलं पाहिजे असं आहे. चालेल. आणि या सगळ्यांनी आपण वारसा पुढे असंच चालू ठेवूया. आता सध्या ओपनिंग आहे आणि सिरीज अशीच कंटिन्यू होणार आहे. अशा म्हणजे आशांचा शुभाशीर्वाद आपल्या पाठीशीच आहे. माझ्या सुद्धा शुभेच्छा. कधी माझ्याकडून काही मदत हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल तर नेहमीच मी आपल्यासाठी म्हणजे आपलीच एक विद्यार्थिनी आहे, मी आपल्यातलीच एक विद्यार्थिनी होते आहे आणि नेहमीच राहील. खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना जय हिंद. धन्यवाद मॅडम. आपण अगदीच आता बरोबर बोललेला आहात. तसं कन्नड सर असतील, मी असेल, खोत सरांचं जरी या ठिकाणी नामोल्लेख झाला असेल तरीसुद्धा पडद्यामागचे सूत्र बरेच जण आहेत जे जाणीवपूर्वक
स्टेजपासून किंवा प्रसिद्धीपासून किंवा बाकीच्या गोष्टीपासून लहान हातात बाबूदादा असतील, सुनीलदादा असतील, सगळेच इव्हन आमच्यापेक्षा सुद्धा मोठा हिस्सा त्यांचा आहे. बऱ्याच गोष्टी ते सुद्धा या ठिकाणी करतात. आमच्या सर्वांचं एकत्रितच हे काम आहे. पण ते काम करण्यासाठी कोणीतरी चेहरा समोर असतो, पाहिजे असतो, म्हणून आमची फक्त धुळगुड असते. तर आमचे मार्गदर्शकच आहेत सगळेजण. मॅडमांनी म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण कुटुंबातीलच सदस्य आहोत आणि कुटुंबामध्ये सगळ्यात मोठा जो आधार असतो तो आपला मातेचा असतो. आणि या ठिकाणी आदरणीय सोनाली पाटील मॅडम यांच्या मातोश्री या ठिकाणी आलेल्या आहेत. आमचं कर्तव्य आहे की त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान झाला पाहिजे. मी आदरणीय खोत मॅडम आणि खोत मॅडमांना असं विनंती करतो की कृपया त्यांनी त्यांचा सन्मान करावा. माझी भाची आली आहे, तिला म्हणून बोलवते खास आवर्जून, कारण तेवढ्यासाठी की कधी फोन केला तर एकच वाक्य असते, सोनाली मावशी अभ्यास करायलाच काय, म्हणजे माझ्या घरी सगळे काय आला असा. संस्थेकडून आपण आमचा जो सन्मान स्वीकारला त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. त्यानंतर आदरणीय राहुल पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात तुम्हाला जय जिनेंद्र सरांना आणि संस्थेचं खूप हार्दिक अभिनंदन, कारण की त्यांनी एक पहिला अधिकारी आता घडवला आहे ऑलरेडी. त्यामुळे त्याचं खूप अभिनंदन आणि वर्षपूर्ती सुद्धा साठी माझ्या हार्दिक शुभेच्छा संस्थेला. मला ऍक्च्युली बोलायचं म्हणजे मी काय जास्त चांगला वक्ता नाही आहे, भावेश तुमच्यासारखं कविता वगैरे जमणार नाही, कोट्स जमणार नाहीत मला. माझ्या मनात जे येते मी बोलतोय आणि जे काय असं समजून घ्या वर खाल्ल्या जातं. फक्त काय की जेव्हा मी सोनालीशी बोलत होतो त्यावेळी मला इथलं एक डिसिप्लिन काय आहे त्याचं मला ती सांगत होती की सकाळी एवढं असं उठायचं आहे, एवढं तर प्रार्थना आहे, जे काय तुमच्या दिवसभराचं शेड्यूल आहे ना मला सांगायची. आणि त्यामुळे मला अक्षर नव्हता मी तुमच्या सगळ्यांचा खूप जळतोय. मी वाट बघत होतो की अरे असं कोण आपल्याला देतं का, की असं शिस्त कोण मला लावेल का, जेणेकरून मी ती शिस्त मला लावली. तर मी आता जे चार्टर्ड अकाउंट झालं याच्यापेक्षा मी याच्यात अजून काहीतरी चांगलं करू शकलो असतो. जर अजून कोणी कुठल्या स्टुडंटला वाटत असेल की तिला शिस्तीचा मला जर त्रास होत असेल तर मी खरोखर सांगतो तुम्ही चुकीच्या वाटेवर आहात. ही जी चांगली शिस्त आहे ना, आम्ही त्याच्यासाठी मी आणि सोनाली अक्षरशः मरतो, अजून पण मरतो की आम्हाला दिवसभर आम्हाला शेड्यूल पाहिजे, आम्हाला ह्या वाजता उठायचं आहे, ह्या वाजता हे करायचं आहे. बिझनेसच्या याच्यामध्ये असं होतं की कोणीतरी बोलवतं तिकडे जायला लागतं, शेड्यूल बिघडतं, सगळं बिघडतं. पण आता तुम्ही स्टुडंट आहे, तुमच्याकडं ऍक्च्युली तुमचा टाइम तुमचा आहे. जेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल किंवा बिझनेसमध्ये ज्या गोष्टी करा तुम्ही त्यावेळी तुमचा टाइम हा तुमचा नसतो, लोकांचा असतो. पण आता तुमचा टाइम हा तुम्ही यूज करू शकता. कसं युटिलाइज करायचं हे पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे. मी आता साहजिकच आहे, यूट्यूब बघायला सगळ्यांना आवडतं, गाणे ऐकायला सगळ्यांना आवडतं, म्युझिक ऐकायला पिक्चर बघायला मित्रांना सगळ्यांना आवडतं. ह्यात आनंद पण आहे, मी पण मान्य करतो की आनंद आहे. पण हा जो आनंद आहे जर तुम्ही एवढा पकडला तर तो अधिकारी झाला त्याचा एवढा मोठा आनंद आहे ना, कम्पेअर होऊ शकत. त्यामुळं आता कितीही तुम्हाला चांगलं वाटत असेल की आणि हे तुम्हाला वाटतं की अरे मी किती दिवस झालं मित्रांशी बोललो नाही, पिक्चरला गेलो नाही, फिरायला गेलो नाही, फालतू गोष्ट आहे, एकदम फालतू गोष्ट आहे. तुम्ही अजिबात मी थोडं रागवण्यासारखं बोलतोय कारण की का माहिती आहे का, तुम्हाला ह्या एजमध्ये आता आपल्याला कळत पण असते की तेव्हा की सिरियसनेस आपल्याला एन्जॉयमेंटचं वय आहे, हे सगळं वाटत असतं किंवा मित्र पण म्हणत असतात की अरे केलास केवढा अभ्यास, दिवसभर अभ्यास केला तर जरा टाइमपास करू. पण हा जो मित्र आहे ना त्याच्यापासून सगळ्यात लांब हा तुमचं सगळ्यात जास्त नुकसान करेल. आणि जेव्हा तुम्ही 4-5 वर्ष जाल, एखाद दुसरा अटेम्प्ट तुमचा एक्स्ट्रा झाला त्यामध्ये पोस्ट नाही, माझी शुभेच्छा चांगले की पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमचे चांगले पोस्ट निघावे, क्लास पण निघावे. पण जर समजा तुमच्या जरी काय जर असं सिच्युएशन आली किंवा तुमचे 2-3 अटेम्प्ट गेले किंवा मागं वळून बघाल त्यावेळी तर दोष देण्यात पण काय अर्थ नाही. कारण की जो मित्र तुम्हाला घेऊन सांगतोय की नाही टाइमपास करू हे करू, ते सांगायचं काम आहे, पण डिसिजन तुमच्या हातामध्ये की मी टाइमपास करू की न करू. तुम्हाला एवढं इझी आहे की त्याला मला मगाशी सांगितलं असेल की तुम्हाला पास व्हायचं ना, एकच गोष्ट आहे, फक्त अभ्यास करायचा. मग ती अभ्यासाची टेक्निक जी आहे बाबा, अभ्यास कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे, रिव्हिजन कसं करायला पाहिजे, नोट्स कसे काढायला पाहिजे, हे तुम्हाला इथे सांगायला प्रत्येक वेळी इथं मी सगळ्याच्या कार्यक्रमात जे पण होतं की अधिकारी येतात, कोण ना कोण तुम्हाला गाईड करते. त्यातलं जे चांगलं वाटतं तुम्हाला, जे चांगलं वाटतं ते तुम्ही घ्या आणि तुमच्या अभ्यासामध्ये इम्प्लिमेंट करा. अभ्यासात तुम्हालाच करायचा आहे, पण टेक्निक तुम्ही चांगल्या विचार करा, तुमची टेक्निक वापरा.
पण अभ्यास हा तुम्हाला करायचा आहे आणि साधं सिंपल फॉर्म्युला आहे की तुम्ही वर्षभर अभ्यास करा, तुमची पोस्ट निघणार. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे. जस्ट एक माझं थोडं अति कौतुक करतो, पण एक सांगतो मला की मी जेव्हा माझी सीएची फायनल पेपर मी द्यायला गेलो होतो, त्यावेळी मी येताना बेंचचा फोटो काढून आला की हा माझं लास्ट एक्झाम आहे, मी इथं परत येणार नाही. ही कॉन्फिडन्स तुम्हाला त्याच वेळेत येतं. नुसतं विचार करून पण होते. तुम्हाला दोनच आहेत, एक विचार करायचा पहिला की मला पोस्ट काढायचा, फक्त विचार, तो पण विचार स्ट्रॉंग विचार पाहिजे आणि त्यावर कन्सिस्टंट ऍक्शन पाहिजे. मी एक दिवस अभ्यास केला, 15 दिवस अभ्यास केला, काही नाही होणार. इथं आता मी येताना म्हणजे काल आमचं डिस्कशन चालू होतं की बाबा किती जण फॉर्म भरले असतील, 3 लाख भरले, त्यातनं फक्त 200 जागा आहे, त्यामध्ये पण रिझर्वेशन परत. मग जर तुम्हाला खरोखर त्यांच्यावर कॉम्पिट करायचं असेल, तुम्ही 3 लाखात 200 मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल, तर तुम्हाला त्या लेवलचं प्रिपरेशन पाहिजे, त्या लेवलचं हार्डवर्क पाहिजे तुमचं. पण जर तुम्ही नुसतंच म्हणत असाल की मला करायचं आहे, अजिबात नाही होणार. आणि तुम्ही तुमचे विचार करणं पण चुकीचं आहे की तुम्ही त्या पोस्टची आशा करताना हेच तुमचं चुकीचं आहे. त्यामुळे जर खरोखर तुम्हाला जर काय अचीव करायचं असेल तर तुम्हाला तुमच्यावर हार्ड व्हायला पाहिजे, तुमच्यावर तुम्हाला एफर्ट्स घ्यायला पाहिजे. डायव्हर्ट होणार, त्रास तर होणारच होणार, त्यात काहीच वाद नाही. पण जर जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत तुमच्यातलं बेस्ट बाहेर येणार नाही. आणि इथली जी शिस्त खरोखर सांगतो तुम्हाला, मी पुण्यात राहिले, ती मुंबईत राहिले, आम्ही सगळे स्टडी रूम म्हणजे हजार AC वाल्या लायब्ररीमध्ये पण आम्ही जाऊन बसतोय. पण हे सांगू काय की पैसे देऊन तुम्हाला डिसिप्लिन आणायला कोण म्हणजे आणू शकत नाही. डिसिप्लिन एक तर तसा चांगला कोच पण आपल्याकडे पाहिजे की बाबा हा मला माझ्याकडे करून घेतो, आणि त्यात थोडं तुमच्याकडे पण पाहिजे की मला करायचं नाही. हे जेव्हा जुळून येतं ना त्याच वेळी ते होतं. आता इथं तुम्हाला डिसिप्लिन लावणारे ऑलरेडी सगळे आहेत इथं, की तुम्हाला आचारशील सगळे तुम्हाला डिसिप्लिन लावतायत किंवा ह्या टायमिंगमध्ये करा, हे करा. पण तुमच्याकडे पण पाहिजे. नुसतं तरी करून तुम्ही जर येऊन पुस्तक उघडून बसत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं नुकसान करून घेताय. त्यामुळं जे ते सांगतायत ते फॉलो करा. आणि डिसिप्लिनमध्ये राहून मला खरोखर सांगतो, मी डिसिप्लिनबद्दल अजून पण हे आहे की इथल्या की डिसिप्लिन का मला अजून मिळालं नाही. आणि संस्थेबद्दल थोडं राग आला की आमच्या सीएसाठी का तुम्ही केलेलं नाही. जर केलं असतं तर आमच्यावर अजून चांगलं झालं असतं. पण खरोखर एक अपॉर्च्युनिटी इथं आले, जे मुंबई पुण्याला तुम्हाला जायची गरज नाही, ती तुम्हाला इथं सगळी भेटलेली आहे. आणि एवढं चांगलं वातावरण. आणि अशा जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पण देतो त्यावेळी प्रेशर पण मोठं असतं. साधे जेव्हा कॉम्पिटिशन आहे 4 लाखांना 200 सिलेक्शन, म्हणजे हे कॉम्पिटिशन आहे. आणि ह्यावेळी तुमचं ते मेंटलच गेम आहे टोटली, की तुम्ही वर्षभर तुमचं ते मेंटल स्टॅबिलिटी कशी ठेवताय तुम्ही. मी ते सांगतो परत की कन्सिस्टन्सी जी आहे ना ती तुमच्यामध्ये जबरदस्त पाहिजे. आज एक दिवस केलोय, उद्या एक दिवस केलोय, 3 दिवस काही केलो नाही, ह्याच्यानं काही सुद्धा हाती येणार नाही. आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान तुमचंच होते. पण याच्यामुळे कसं होतं की घरच्यांचं प्रेशर किंवा ही जी लोक एवढं रात्रंदिवस कष्ट करतात ना, खरोखर मी म्हणजे त्यांचं तरी ह्याच्यासाठी तर तुम्ही अभ्यास करा असं मला सांगायचं. पण एवढंच बस, ऑल द बेस्ट. मी आता कसं आहे की कधी पर्सनली वेळा मी अजून थोडं काहीतरी बोलेन, आणि कधी इथून पुढं जरी काय असेल कार्यक्रम तर मला 100% मला खरोखर स्टुडंट्सना मला भेटणं मला खूप चांगलं वाटतं. कारण की स्टुडंट्स लाईफमध्ये चुका होतात, मी मान्य करतो की चुका होतात, कारण की एज तसा आहे. पण ती चूक ना ती होऊ नये यासाठी मला मी खूप सरांना सांगतो की तुम्ही असं करा. मला कोणतरी एकटा स्टुडंट भेटला ना मी त्याला सोडत नाही जाऊ. कोण जरी चांगलं झालं माझ्या कुठल्या स्टुडंट आता माझ्या पुण्यातली जी MPSC UPSC करणारे म्हणजे जी लहान आहेत मित्र की ओळख झाली की हा हे सर अभ्यास करतो, ते CAचा अभ्यास करतो, ते एवढं जण माहीत आहे. आणि सांगा खरोखर एक सिंपल फॉर्म्युला आहे, फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे, बाकी काय करायचं नाही आहे. फक्त तुम्हाला सिस्टमॅटिक ती टेक्निक काय आहे ती तुम्हाला शोधता यायला पाहिजे की मी कसा अभ्यास करू. तुम्हाला जज करायचं आहे की मला एवढे वाचल्यानंतर एवढं लक्षात राहतं, किंवा ह्या सब्जेक्टमध्ये मी चांगला आहे, ह्या सब्जेक्टमध्ये नाही आहे, ते कन्सेप्ट क्लॅरिटी करून घेणं, त्याचं रिव्हिजन कसं करणं, टेस्ट सिरीज करणं, हे एक तुम्ही वर्षभराचं प्लॅन जर तुम्ही सेट करून जर त्याच्यावर तुम्ही कन्सिस्टंटली ॲक्शन घेत गेला तर देव जरी आला तरी तुम्हाला पोस्टमधून लांब ठेवू शकत नाही. त्यामुळे तुमचं सगळ्यात थोडं तुमच्याकडे पाहिजे ॲक्शन प्लॅन वर्षभराचा. आणि प्लॅन सगळेजण चांगलं करतात, सगळेजण प्लॅनमध्ये चांगलं असतात की मी एवढ्या वाजता उठणार, एवढ्या वाजता जेवणार, हे करणार, झोपणार, मोबाईल बघणार नाही, पण ते इम्प्लिमेंट करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला एवढं मला सांगायचं आहे की प्लॅन करा, ॲक्शन घ्या, कन्सिस्टंट ॲक्शन घ्या, आणि डिसिप्लिनमध्ये राहा. आपोआप पोस्ट निघेल, दुसरं काय सुद्धा करायचं नाही, दुसरा कुठलाच फॉर्म्युला नाही त्यासाठी, कन्सिस्टन्सी हाच फॉर्म्युला. तर ठीक आहे, मी रागवून थांबवतो बरोबर. आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. आपल्या सर्वांनाच एक गोष्ट लक्षात असते की श्रोते जे वक्ते कोणीही नाही, जे काही बोलायला लागले त्यात काय अंतच कर्जापासून बोलायला लागले. सर्वांची एकच तळमळ आहे की आपल्या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त यशस्वी विद्यार्थी व्हावे, तीच त्यांची तळमळ आहे. आणि त्या खरोखर तळमळीला आपण सर्वांनी चांगली साथ द्याल आणि प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी स्टेजवरून आमच्याकडून सन्मान स्वीकारावा. आणि कोणसं म्हटलं त्या पद्धतीनं किंवा सोनल पाटील म्हणते, मॅडम म्हटलं त्या पद्धतीनं बोलवून टाकायला आम्ही सगळे ट्रस्टी राहतो. टाकायला प्रत्येक जर गेला तयार व्हायला होतं.
आमची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर कार्यक्रमाचं अध्यक्षीय मनोगत आणि समारोप आदरणीय डॉक्टर संजय खोत सर यांनी व्यक्त करावा असं त्यांनी विनंती करतो. जय जयंत. आजच्या श्री चंद्रप्रभू सागर महाराजांच्या प्रेरणेने सुरू असलेली विद्यासंघटित सेवा संस्था संचलित वीराचार्य बाबासाहेब पुष्कळ भाषा केंद्राची पहिली विद्यार्थिनी आज अधिकारी बनली. आता आम्ही त्यांना विद्यार्थी म्हणणार नाही, त्याला अधिकारी जे आपलं स्वप्न आहे, इथे येताना तुम्ही विद्यार्थी म्हणून यायचं आहे आणि इथून बाहेर पडताना एक अधिकारी म्हणून बाहेर पडायचा आहे. आणि त्यांचा जो कालावधी पहिला तर खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी हे अचीव केलं. लक्षात ठेवा, आता आपल्याला ते 1 वर्ष आपण करून गेलं आणि त्यांनी नक्कीच मला चांगलं आठवतं की आम्ही सगळे आहार द्यायला सुद्धा आलो होतो पहिल्या दिवशी. मला वाटतं आपण आहारीच आहे पहिला, मला वाटतं अक्षय तृतीय दिवशी तो आहार दिलाय आणि त्यावेळी आम्हाला सुद्धा एवढं काय फार मला जास्त माहीत नव्हतं, पण आचार्य मला सांगितलं होतं की ह्या दिवशी आहार देऊन फार मोठं पुण्य असते. त्यामुळे आम्ही आवर्जून घरातून सगळे आलो होतो आणि म्हणून दिली पण त्या आहारावर होत्या, गणेश सगळे ट्रस्टी मंडळी सगळे होते आणि त्यावेळी तो आहार दिला. त्यावेळी त्यांची तळमळ, आता मी तर त्यांना बऱ्याच वर्षापासून बघतोय, काही मधल्या काळामध्ये थोडं त्यांचं कनेक्ट कमी झाला वगैरे, पण त्यांची तळमळ जी विद्यार्थी युवा पद्धत आहे ती खूप खूप मोठी आहे आणि त्यांना सुद्धा हे अचीव करायला किती वर्ष गेली बघा. गेली 10 ते 20 वर्ष ते प्रयत्न करतात की आपण या विद्यार्थ्यांसाठी काय करायचं आणि हे करायसाठी हे मूर्त स्वरूप यायला एवढी वर्ष लागली आणि आता फक्त आपली एक पहिली विद्यार्थिनी अधिकारी झाली. लक्षात ठेवा, एवढ्यावर आपल्याला थांबून चालणार नाही, आपल्याला खूप मोठी अपेक्षा आहे. आणि दिदीने तसं दोघांची नावं घेतली तर वर्तमान सर म्हटले तसं बरोबर आहे. तसं म्हटलं तर वर्तमान सर असतील, गणेश सर, वकील सर यांचे खूप मोठे इथे कॉन्ट्रीब्युशन आहे. हे सोडून इथं बरीच अशी व्यक्ती आहेत जे सरफेसवर कुठंच नाही. बऱ्याच जणांचं मत असतं की जिथं कोणी नाही तिथं आम्ही काय, त्यांचा हिशोब वाक्य खूप चांगलं आहे. काय म्हणतात ते वाक्य, जिथं कमी तिथं आम्ही अशी खूप लोक आहेत आचार्यांच्याकडे जी सरफेसवर कुठे येत नाहीत, कुठेही ट्रस्टी म्हणून येत नाहीत, कुठेही नाव नको आहे त्यांचं, पण ते एकच म्हणतात की फक्त आम्हाला असा आदेश द्यायचं की जिथं कमी तिथं आम्ही कुठलेही असू दे, म्हणजे काम कुठल्याही पद्धतीचं लेबरचं काम असू दे, विहाराचं काम असू दे, आर्थिक काम असू दे. आपण बघितलं की ज्यावेळी कार्यक्रम झाले त्यावेळी गावागावातून किती गारवा आला होता, म्हणजे जेवण वगैरे घेऊन आले. म्हणजे आचारसंहितेच्यावर प्रेम करणारे खूप लोक आहेत, खूप भक्तगण मोठा आहे आणि सगळ्यांची एक इच्छा आहे की आपल्यातले विद्यार्थी हे अधिकारी व्हावं, समाजाची सेवा करावं, फक्त आपल्या समाजाची सगळ्यांची सेवा करावं. ह्या तळमळीनं आणि दिदीच्या 2-3 मुद्दे खूप छान सांगितलं. पेन आणि रिग्रेट, हा जो पेन आणि रिग्रेट हा खूप खूप महत्वाचा आहे. अदरवाईज आपण सांगणार की झालं असतो, केलं असतो, त्याला काय व्हॅल्यू नाही. म्हणजे तो इतिहास कोण ऐकलं नाही लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा आपण बघा सिनियर सिटीजन कोण सांगायला तर आपण तिथं उठून जातो, तो काय सांगतो. पण ते जर त्याने एखादी पद घेतलं असेल किंवा एखादी अचिव्हमेंट जर केली असेल, कुठं जर रीच झाली असेल तरच आपण त्या रिस्पेक्टनं तिकडे बघत असतोय. आणि आता त्यांच्या भावाने जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की वेळ, वेळेचं नियोजन, डिसिप्लिन आणि आपण ISO सारखं वागायचं नाही. प्लॅन तर वर्क नुसतं करायचं नाही, वर्क ॲज पर द प्लॅन हे खूप महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळा तुमच्या कधी तर असं होते की आय हॅव टू वर्क, आज तुमच्या डोक्यात असते मलाही करायचं, त्याच्यापेक्षा आय विश टू वर्क नुसता हॅव काढून तुम्ही जर विश शब्द जर टाकला तरी खूप फरक पडतो. त्या बघायचं, त्या प्रॉब्लेमकडे बघायचा तो खूप मोठा दृष्टिकोन बदलतोय. आणि तर आता वेळी खूप झालेला आहे, खूप छान मार्गदर्शन दोघांनी केलेलं आहे आणि वर्तमान सरांनी खूप आपल्या संस्थेबद्दल खूप छान पद्धतीने तळमळ आचारसंहिता आणि आमच्या डोळ्यापुढे फक्त आचारसंहितेची तळमळ आहे. आणि कोण तर आहे समाजासाठी असं करते. वीराचार्यांच्यानंतर परवा म्हटलं तसं ते वीराचार्यांच्या नंतर बघा किती 30-1 वर्ष अशी गेली की कुणीच नव्हतं समाजासाठी. कोण मंदिर बांधलं, कोण काय केलं, पण समाजाच्या मुलांसाठी कुणीच काय केलं नाही. आता कुठेही एक व्यक्ती आपल्या आचारसंहिते आलेले आहे त्यांना वाटते आणि हे जर चुकून आपलं फेल गेलं तर परत एक आणि 2-3 पिढ्या जातील, तर 2-3 जातील की तो पण काही होणार नाही. आणि एकदा जर हा फॉर्म्युला हा जर फेल गेला तर मग प्रत्येक जण काय उपयोगात काढलं गेलं संपलं, असं व्हायला नको. आणि ही तळमळ ही तेवत आपण ठेवायचं तो देवा, त्यासाठी तुमचं गरजेचं आहे. आणि परवा मॅडम आल्या दिवाळी त्यांनी सांगितलं की आमच्यातली 5 मुलं जी PSI होणार आहेत त्यांना बघितलं तर त्यांच्या, कारण आम्हाला मुलं बघितलं लक्षात येतं हा मुलगा पास होणार आहे की गेट क्वालिफाय होणार आहे की नाही. आणि कालची तुमची जी चेहरे, तुमचा जो कॉन्फिडन्स जो बघितला तो PSIचा, तर एक 4 ते 5 मुलं, ती मुलगी सुद्धा तुझ्याकडे बघताना चेहऱ्यावर जाणवलं की एक 5-1 लोकांना PSI होणार आहे. PSI होतील, STA होतील, मॅडमच्या पावलावर मोठं करून STA होतील आणि काही आपण मेन्स क्लास 1चे जे टार्गेट आहेत ती मुलं आहेत, काही UPSCची मुलं आहेत, हे नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे. फक्त त्यासाठी आज जो आपण ज्याचा जसं सत्कार केला तसं आम्हाला खूप आनंद वाटेल सर म्हणायचं आम्ही पुढे टाकायला
त्याच्यावर मोठा आनंद दुसरा कुठला असणार आहे की आपली मुलं, आम्ही तुम्हाला जरी मुलासंगत बघतोय सगळ्यांना, आपली मुलं जर एवढं चांगलं जर यश घेऊन संपर्क येत असतील, समाजसेवा जर करणार असतील, तर नक्कीच जे काही लागेल ते करायला आम्ही सगळी तयार आहे. आणि त्यासाठीच आपलं आयुष्य आम्ही ठरवलं की सगळ्यांनी की आपण सेवाच करतो आहे समाजाचे, आणि हे खूप मोठं पुण्य आहे. बाकी काय करण्यापेक्षा हे करणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी खूप लोक आपल्याला दूर लागलेले आहेत समाजातली. आता वरचं जर बांधकाम बघितलं तर एकदा गणेश सरांच्या संबंधित 3 मित्रमंडळी आले, 2-3 वेळा मिटिंग झाल्या. ते US मध्ये त्यांना वाटत होतं हे कुठलं काय करतात, त्यांचं फिनान्स व्यवस्थित त्याच्यात आपल्याला माहीत असेल की भारतात अशी त्यांची समज आहे US मध्ये की पैसे घेतात मिसयूज करतात, मिसअप्रोप्रिएशन आहे. त्यामुळे त्याच्या 2-3 वेळा मिटिंग घेतल्या, फायनली त्याला 35 लाख रुपये डिक्लेअर, एका व्यक्तीने डिक्लेअर केलं, एकानं 17 लाख डिक्लेअर केलं. अजून तिसरे अजून बोलणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी फक्त आमचा रोल एवढाच असणार आहे की तुम्हाला लागणारी सुविधा पुरवायचा आहे, पण त्यासाठी तुम्हीच करायचं आहे. आणि तुम्हीच सांगायचं की त्याच तुम्हीच घडवलं. जसं मॅडमने सुरू केलं तर तुम्ही सगळ्यांनी ते घडवायचं आहे. आणि आपण आचारसंहितेचं नाव, समाजाचं नाव एक वेगळ्या उंचीवर आपण घेऊ शकतो आणि नेणार यात कुठं अडचण नाही आहे. तर एवढंच बोलतो. आणि आज दिदीने आपल्या आमची विनंती मानतो आल्या, येतात त्यांची बंधुराई आली, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यांची आई आल्या. तर या सगळ्यांचे संस्थेतर्फे आभार मानतोय. आणि असंच दिदींची प्रगती होत जावं. आणि आम्हाला वेळेवर पेपरमध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी ऐकायला मिळवं की दिदींच्या हस्ते समाजासाठी खूप चांगलं काम केलंय. आणि ते वाचल्यानंतर, बघितल्यानंतर आम्ही तुम्हाला काय फार त्रास द्यायला येणार नाही, पण आम्हाला ते बघायला खूप आवडेल की आपल्या दिदी हे सगळीच तुमची मुलं जे अधिकारी व्हा आणि काहीतरी समाजासाठी करताय. आणि कुठं ऐकून सांगतील अरे हे विद्यार्थी विद्यार्थी आहे, किंवा ह्या दिदीने ह्या समाजाला मदत केली, ह्या गरीबाला मदत केली, तशी खूप सामान्यांना मदत करायला खूप चांगली गोष्ट आहे ती सेवा करायला. गावागावामध्ये, खेड्यामध्ये एवढ्या अडचणी असतात मुलांच्या, म्हणजे बऱ्याच जणांच्या पालकांच्या, तिथं जर तुम्ही मदत केली तर ते खूप मोठं असणार आहे. आणि तेच तुमच्या हातून चांगलं काम घडवून हीच आणि ही चरणी प्रार्थना करतोय. आणि सर्व वेळावर पण आमचे ट्रस्टी सगळे पदाधिकारी ते उपलब्ध राहिले आणि येऊ शकले कमी वेळेमध्ये. आणि विद्यार्थ्यांचं कौतुक करायला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आम्हाला आनंद देत जावा, जेणेकरून आमचा आयुष्यमान वाढेल, एवढीशी तरी अपेक्षा म्हणून थांबतो. धन्यवाद.